एखाद्या छोट्याशा आलेल्या निगेटिव्ह अनुभवावरनं किंवा एखाद्या चॅलेंजिंग परिस्थितीवरनं आपलं मन त्याचा अर्थ असा लावतं की या परिस्थितीतून वाईटात वाईट काय निष्पन्न होईल किंवा याचा टोकाचा अगदी परिणाम काय असेल तेच प्रत्यक्षात भविष्यात घडणार आहे. आणि फक्त ते प्रेडिक्टच करत नाही तर असा ठाम समज आपलं मन करून घेतं. याचा दुसराही एक कॉम्पोनंट आहे, तो म्हणजे आपल्या मनाला असं वाटतं की हे जे वाईटात वाईट घडणार आहे ते हाताळायला मी इनकेपेबल आहे, म्हणजे ते मी हाताळूच शकणार नाही. या कॅटॅस्ट्रोफायझिंगच्या थिंकिंग एररमुळे नेमके आपल्या मनाच्या प्रक्रियेवरती काय परिणाम होतात ते बघूया. जेव्हा आपण असा टोकाचा विचार करतो, जेव्हा टोकाचा अर्थ लावतो, भविष्यवाणी एका प्रकारे एकदम नकारात्मक वर्तवतो, तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा एकदम नकारात्मक आणि खूप जास्त टोकाच्या अशा भावनांचा पूर येतो. आपली इमोशनल रिॲक्शन खूप जास्त टोकाची येते. राग असेल किंवा भीती असेल, आपण खूप जास्त घाबरून जातो. आणि जेव्हा आपण असे इमोशनली चार्ज होतो तेव्हा आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये असणारी लॉजिकल थिंकिंगची किंवा रॅशनल थिंकिंगची सिस्टीम थोडीशी निकामी होते किंवा ती कमी काम करायला लागते. त्यामुळे होतं असं की प्रत्यक्षात त्या सिच्युएशनवरती, म्हणजे आपण प्रत्यक्षात आत्ता फेस करत असलेल्या छोट्याशा निगेटिव्ह सिच्युएशनवरती जर काही खरंच उपाय असतील, जर आपण काही करणं शक्य असेल, आपली ते उपाय करण्याची क्षमता असेल, तरी सुद्धा आपण तो विचार तिथे करू शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात आपण तिथे तो उपाय सुद्धा योजू शकत नाही किंवा त्याच्यावर सोल्युशन इम्प्लिमेंट करू शकत नाही. आणि त्यामुळे जे आपल्याला खूप टोकाचं काहीतरी निगेटिव्ह होईल किंवा वाईटात वाईट जे होईल असं वाटलं होतं, त्याचा छोटासा का होईना पण भाग आपल्याला अनुभवायला येतो.